आता पक्षात मला प्रदेशाध्यक्ष पद मिळतं की आणखी काही हे मला माहित नाही, पण माझी एक पाटी कोरी आहे. जनतेने आमदार म्हणून एक पाटी मला दिली, दुसरी पाटी म्हणजे पक्षाने दिलेली जबाबदारी. दुसरी पाटी मात्र कोरी आहे असे सांगत आपण नाराज असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं. कुठलंही पद स्थायी असतं असे नाही. आज ओहोटी आली आहे तर उद्या भरतीही असेल असेही ते म्हणाले. आपण नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यासोबतच आज आपल्याला वैश्यराम भेटून गेला. अरे वैश्यराम, काय त्यांची भावना होता, काय? नाही, मी नाराज नाही. आणि नाराज असण्याचं काय कारण आहे? 237 आमदारापैकी 42 लोकांना संधी प्राप्त झाली. त्यामध्ये एक विधान परिषदची संधी सोडली तर 196 आमदार असे आहेत की ज्यांना संधी नाही. मग 196 आमदारांच्या मधला मी एक जर असेल तर नाराज असण्याचं काय कारण आहे? आणि शेवटी कोणतंही पद हे स्थायी कधीच नसतं. पद येतं आणि जातं. आज ओहोटी असेल तर उद्या भरती येणार आहे. आणि म्हणून या विचाराने मी पक्षाचं कार्य वयाच्या 15व्या वर्षी सुरू केलं. माझे वडील, मी तर अशा कुटुंबातला आहे की मी तर खरं तर राजकारणातच आलो नसतो जर आणीबाणी लागली नसती. आणीबाणीमध्ये माझे वडील MBBS डॉक्टर, तेव्हा संघ स्वयंसेवक म्हणून त्यांना मिसा बंदी मध्ये एक देशासाठी काम करतात म्हणून जावं लागलं आणि माझा रस्ता बदलला. अन्यथा मी राजकारणातच नसतो. आणि राजकारणात आलो तर पक्षाने मग इतकेदा संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी नेहमी केला. माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढी कामं मी केली त्याचं कौतुक देश करतोय. आज अयोध्येमध्ये प्रभू रामाचं मंदिर कधी मी स्वतः कारसेवेला गेलो होतो. माझ्या समोर तो ढाचा पडताना मी पाहिला. पण आज निश्चितपणे मला आनंद आहे की प्रभू रामाच्या मंदिराचा प्रत्येक दरवाजा मी माझ्या मतदारसंघाच्या टिकवून केला, याचा आनंद आहे. मी संसद भवनामधला असणारा प्रत्येक दरवाजा, खासदार कुठचाही असू द्या, पण त्याला जावं मात्र माझ्या मतदारसंघाच्या दरवाजातून लागतं. हे सौभाग्य नाही का? छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपल्या देशाचेच नव्हे तर जगातल्या शिवभक्ताचे आराध्य आहे. मी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवू शकलो. मी 11,975 कोटीचा रेव्हेन्यू सरप्लस बजेट देऊ शकलो. मी 2,550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढवू शकलो. 104 स्क्वेअर किलोमीटरनी मँग्रोव्ह वाढवू शकलो. याचा आनंद तर निश्चित आहे ना. त्यामुळे पद गेलं आणि पदावर होतो आणि मी काहीच केलं नाही असं कधीच माझ्या मनामध्ये खंत राहणार नाही. मी मनापासून काम केलं आणि आत्ताही माझ्याकडे पद नाही असं कसं म्हणता येईल? मी आमदार आहे आणि आमदार म्हणून माझ्या हातात महाराष्ट्र विधानसभेच्या 180 पानाचं पुस्तक आहे की ज्या 180 पानाच्या पुस्तकातल्या संसदीय आयुधांचा उपयोग करून मी विधानसभेत माझ्या मतदारसंघाच्या जनतेची सेवा करण्यासाठी, जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्यासाठी, विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या दीन दुर्बल शोषितांचे प्रश्न मांडण्यासाठी माझ्या हाती मोठं शस्त्र, आयुध हे जनतेने आमदार म्हणून दिलंय. त्यामुळे मग नाराज व्हायचा काय प्रश्न आहे?